हाथों से काम हो जाए, ए बाबा मेरे हाथों से कुछ काम हो जाए, आज भी नाम हो जाए और कल भी नाम हो जाए। ऐसा इनका रुतबा है, जिधर देखो जिधर डोंगरे साहब का नाम है। बहुजन मुक्ति आंदोलन ये जो संगठन बनाए उन्होंने, इसके लिए ये महापुरुषों को विचार आप तक पहुंचाने के लिए, नहीं तो इनको क्या लेना देना है। इन्होंने जीवन परिश्रम अपने जीवन शैली में कितने प्रकार के संकट आए, कितने संकट झेले हैं, ये सब लोगों को आपको मालूम है, हमको तो थोड़ा थोड़ा मालूम है। इनके ही लक्ष्य कदम पर चलने का हमारा प्रयास है, इनके ही लक्ष्य कदम पर चलने का हमारा प्रयास है। ये सब पुण्य ही, ये सब मेहरबानी हमारी डोंगरे साहब की है कि 2 साल से हमें ये स्टेज हमसे मिल रहा है। सब ये महापुरुषों की देव और ये डोंगरे साहब की पुण्य, ये उनके ही जीवन चरित्र को ये गीत पेश करना चाहता हूँ। इथे सोन्याला लागे कसोटी हो, चमत्काराशिवाय नमस्कार कोटी, जगाची रीत जगाची रीत जगाची रीत, संत महापुरुषाचे त्यांचे आदर्श, कार्याचे हितन माझ्या राणा माझ्या राणा हो। रामा नाही, रामा माझ्या रामा नाही, राणा माझ्या राणा। खांडेकर साहेबांना माहित आहे, ते म्हणतील माझा शब्द चोरले काही हरकत नाही, चोरले म्हणा तरी आरोप टाकून गेला पोलीस स्टेशनमध्ये, काही हरकत नाही। त्याच्यानंतर काय केलं, राहणं कसं, नागपूर जिल्ह्यामध्ये कळमेसर नावाचं गाव, नागपूर जिल्ह्यामध्ये कळमेसर नावाचं गाव, त्या ठिकाणी सुरेश बाबू डोंगरे आणि त्यांचे वडील नथुजी डोंगरे कुमार सिद्धार्थ यांच्याकडून या विचारावरती 50 रुपयाची भेट मिळाली। मंडळाचा सत्यशी आपण धन्यवाद। जिल्हा नागपूर कळमेश्वर गावाची, जिल्हा नागपूर कळमेश्वर गाव, तुझी डोंगरे वडिलाचे नाव, गरिबी असून मनी प्रेम भाव, खरा घनवा सुरेशजी बाबू डोंगरे बहुजन मुक्ती आंदोलन यांचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडून त्यांच्या मित्र मंडळीकडून 100 रुपयाची भेट मिळाला। मंडळाकडून सत्यशा धन्यवाद। 6 जून तारीख साल 62, 6 जून तारीख साल 62, 6 जून 1962 साली डोंगरे साहेबाचा जन्म झाला।
साहेब बरोबर आहे का? 6 जून 1962 साली डोंगरे साहेबांचा जन्म झाला. 6 जून तारीख साल 62 6 जून तारीख साल 62 जन्मले पुत्र रत्न असून ज्येष्ठ. आई वडिलाचे सार्थक स्पष्ट ते होते पुण्य. पण 18 वर्ष त्यांनी गाडीमध्ये चणे आणि संत्रे विकले. पण ते हिंमत सोडली नाही. शिक्षणाकडे दुर्लक्ष नाही केलं. ते कामही करून आपल्या शिक्षणाकडे लक्ष देत होते. शिक्षणाची मनात जिद्द आली. शिक्षणाची मनात जिद्द आई वडिलाची होती उम्मीद. दाखवून दिले करून सिद्ध माझ्या दादा गेले शिकण्याला. माझ्या दादा गेले शिकण्याला. त्याच्यानंतर शिक्षणाची जिद्द सोडली नाही. शिक्षणाची मनात जिद्द आई वडिलाची होती उम्मीद. दाखवून दिले करून सिद्ध माझ्या दादा गेले शिकण्याला. त्याच्यानंतर तेव्हा दादानी लढविली शर्त आधी. तेव्हा दादानी लढविली शर्त हसती लोक काय करत. सर्व लोक हसायचे. बापरे म्हणे लहान इकडे गाडीमध्ये चले विकते संत्र विकते. हे काय परिस्थिती. लोक तबाड्या करत होते. लोक त्यांना हसत होते. पण लोकांकडे दुर्लक्ष केलं त्यांनी. लोकांना काय चांगले केलं तरी लोक हसतात. वाईट केलं तरी लोक हसतात. एकाही बाजूला लोक बोलतात. लोकांकडे दुर्लक्ष केलं. पण समोर जिद्द मनामध्ये सोडली नाही त्यांनी. तेव्हा दादानी लढविली शर्त आधी. तेव्हा दादानी लढविली शर्त हसती लोक काय हे करत. निघून गेले गाडीवरत न खाते विकण्याला. अरे त्याच्यानंतर लहान लहान जसे जसे मोठे होत गेले बालकाचे कुमार झाले. बालकाचे कुमार झाले. बालकाचे कुमार झाले. परिस्थितीत काय लक्षात आले. नाही भिनार आलं समोर आले. माझ्या दादा जगा जिंकण्याला. त्याच्यानंतर आयुष्यात म्हणजे माणसाच्या जीवनाच्या आयुष्यात एक सुवर्ण संधी असते. क्षण म्हणजे कोणता जो आपण त्याला मंगल परिणय म्हणतो. लग्नाचा क्षण हा प्रत्येक माणसाच्या जीवात आनंदाचा क्षण असते. कारण की एक अर्धांगिनी येते. एक अर्धांगिनी येते आपल्या एका हाताचे 2 हात करते. 2 हाताचे 4 हात करते. आणि आपल्या खांद्याला खांदा लावून आपला संसार करते. आणि जे आपला गाळा आहे त्या गाळ्याला समोर ओढण्याचं काम करते. आयुष्याचा सुवर्ण क्षण रे.
त्यांना सुंदरशी मुलगी नंदा नावाची पसंत पडली. त्याच्यानंतर लग्न सोहळा पार पडला. काय झालं समोर ऐका. यशवंताची नंदा पाहिजे यशवंतची नाव होत. हा बहुजन मुक्ती आंदोलन यांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमाननीय सुरेशबाबू डोंगरे साहेब यांच्या या विचारावरती त्यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळाली. मंडळाचं सतीश धन्यवाद.